मातंग समाजावर गेल्या अनेक वर्षापासून वारंवार ह्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील यांच्यावर वारंवार अन्याय अत्याचार होत आहेत आणि हेच अन्याय अत्याचाराचा आळा बसण्यासाठी शासन दरबारी आपली हाक गेली पाहिजे. यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. काय सांगणार आहात? आम्ही आज लसाकमाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना आज निवेदन दिलेलं आहे. सध्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये समाजावर फार मोठे हल्ले होत आहेत. अधिकाऱ्यावर जातीय द्वेषातून अधिकाऱ्यावर हल्ले होत आहे. अमानुषतेचा प्रकार वाढलेला आहे. अहिल्यानगरमधील इथल्या सरपंच मीनाक्षी सकटवर जिवंत पेटवून टाळून टाकण्याचा प्रयत्न, त्यांच्या कुटुंबालासुद्धा जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही त्या गावगुंडूंना अटक शासनाने केलेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही आवाहन करतो की मुख्यमंत्री साहेब, मीनाक्षी सकटच्या आरोपींना अटक झाली पाहिजे. अजून कशी अटक होत नाही? आपलं प्रशासन खूप छान आहे असं सर्वदा आपण म्हणतात, परंतु एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला असताना अजूनही प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं त्यांना अटक कशी केली नाही? अजूनही गावगुंड ते मुकाट कसे फिरतात? यासाठी शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि तात्काळ त्या आरोपींना अटक झाली पाहिजे. अण्णाभाऊ साठे म्हणले होते की मला लढा मान्य आहे, रडगाडी नाही. हीच भूमिका कुठेतरी आता समाजाने घेतली पाहिजे का? समाजानं आता जागरूक राहिलं पाहिजे, कारण या समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहे. कर्मचाऱ्यावर हल्ले होत आहे, समाजामध्ये हल्ले होत आहे. समाज आमचा फार आळसी असल्यामुळं आमचा समाज झोपलेला आहे. कार्यकर्ते फार मोजके आहेत जे लढणारे आहेत. समाजानं जागृत होऊन समाजासाठी लढण्याचं काम केलं पाहिजे आणि असे हल्ले जे आहेत परतून करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ही काळाची गरज आहे. आता समाजाचा इतिहास खूप मोठा आहे. लवजी साळवे यांच्या तालमीच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीसाठी शिक्षणाचं स्त्रीसाठी शिक्षण महात्मा फुलेंनी चालू केलं. त्याला कुठंतरी त्यांनी संरक्षण दिलं आणि आज कुठंतरी महिला एका चांगल्या दर्जावर काम करताना दिसत आहे. आणि आपला इतिहास एवढा मोठा असताना सुद्धा समाजावर वारंवार अशा घटना घडत आहेत. कुठंतरी असं वाटतं की आपला समाज झोपला आहे किंवा कुठंतरी कोणातरी राजकीय द्वेषाला किंवा समाजाचा असंघटितपणा कुठंतरी आपल्या अंगलट येतो असं वाटते का? नाही, तसं म्हणायला हरकत नाही. आपण महाराष्ट्र म्हणलं की पुरोगामी महाराष्ट्राची व्याख्या आपण करतो आहे. एकीकडे पुरोगामी म्हणायचं नाही, एकीकडे लहान गरीब समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करायचं, जाती द्वेषाची भावना ठेवायची. एकीकडे सरपंच करायचं, परंतु सरपंच झाले म्हणून त्याला द्वेषाच्या नजरेनं बघायचं. या देशाला चळवळीमध्ये आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये लहुजींचा फार मोठा वाटा आहे. या देशासाठी लहुजीनं स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि शिक्षणासाठी सावित्री मातेसोबत, ज्योतिबासोबत लहुजींनी आपलं सर्व या समाजासाठी आपलं सर्वांचं त्याग केलेला आहे. समाजासाठी त्यांनी लढलेत. या देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांचं जीवाचं बलिदान त्यांनी दिलं आहे. असा एवढा मोठा वारसा असताना इथली जातीवादी लोक अजूनही त्यासाठी जात गेलेली नाही, जात संपलेली नाही. बोलतात एक, करतात एक, अशा पद्धतीचे लोक वागणार आहेत. अशा पद्धतीमुळेच हे हल्ले करतात. यांच्या पोटात एक आहे, ओटात एक आहे. हे जातीवाद बंद झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री मोदयांनी या जातीवादाकडे लक्ष घालून तातडीनं अशा बदमाश लोकांना, जातीवाद्यांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. इथं वर्धा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बोर्डेवर तिथल्या दवाखान्यातील हॉस्पिटलमधील लोक जे सुशिक्षित समजतात, डॉक्टर आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांनीसुद्धा जातीय द्वेषातून त्यांच्याकडे वागणूक ठेवून अमानुषपणे त्यांचा अन्याय त्यांच्यावर चालू आहे. त्यातसुद्धा दखल सरकारने घेतली पाहिजे. एकीकडे बडे डॉक्टर आहेत आणि दुसऱ्या डॉक्टरला आपण टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतो. ही जातीवादीची भूमिका शासनाने कुठेतरी थांबवली पाहिजे आणि या दोषी अशा लोकांना तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. तेव्हाच कुठं या प्रशासनाचा या जातीवाद्यावर रोख बसणार आहे. समाजावरच्या अन्याय अत्याचाराच्या घटना हे रोखण्यासाठी समाजाने शस्त्राबरोबरच लेखणी हातात घेणं महत्त्वाचं वाटते का? जुन्या काळामध्ये जरी शस्त्रांचा वापर असला तरी आज बाबासाहेबांनी जे काही आपल्याला संविधान दिलं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि आज शस्त्राच्या ठिकाणी शस्त्र म्हणून पेनीचा वापर केला पाहिजे. आमच्या समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण घेऊन समाजामध्ये मोठ्या मोठ्या पदावर गेलं पाहिजे. हीच खरं शस्त्र, पेन ही आपले शस्त्र आहे आणि या पेनीच्या शस्त्राचा वापर करून उच्च विद्या अभ्यसित करून समाजालासुद्धा मार्गदर्शन, गायडन्स केलं पाहिजे आणि उच्च पदावर जाण्याचा प्रयत्न या शस्त्र म्हणजे पेनीच्या माध्यमातून केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो.